तर स्वागत आहे आपलं सर्वांचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर बघा, भरपूर दिवस झालेले आहे, वितरण सुरू झालेलं नाही, कारण ऑगस्ट महिन्याचं वितरण अजूनपर्यंत सुरू व्हायला पाहिजे होतं। भरपूर लाडक्या बहिणी जे आहे ते ऑगस्ट महिन्याचा 14व्या हप्त्याचे पैसे 1500 रुपये आपल्या खात्यामध्ये कधी जमा होतील या गोष्टींची वाट पाहत आहे। पण या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला महत्त्वाचे 3 मुद्दे या ठिकाणी समजून सांगणार आहे की हे वितरण जे आहे हे वितरण एवढ्या उशिरा एवढ्या लेट का होत आहे, जीआर अजूनपर्यंत का निघालेला नाही, त्याचप्रमाणे ज्या बहिणींना जून आणि जुलै महिन्याचे पैसे मिळाले नाही त्यांची पडताळणी चालू आहे, चौकशी चालू आहे, त्या बहिणींना पैसे मिळण्याचे चान्सेस आहे का, त्यांना पैसे मिळणार का। त्याचप्रमाणे बघा, आता ऑगस्ट महिना तर संपलेला आहे, ऑगस्ट महिन्याचे पैसे अजून आलेले नाही, पण सप्टेंबर महिना सुद्धा आता सुरू आहे, सप्टेंबर महिना सुद्धा सुरू आहे, त्यामुळे ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्याचे 3000 रुपये एकत्रित वाटप होईल का, 3000 रुपये एकत्रित वाटप मिळणार का, त्याचे खरंच चान्सेस आहे का, काही लॉजिक आहे का, कारण समोर नवरात्र आहे, घटस्थापना आहे, त्यामुळे 3000 रुपये एकत्रित मिळू शकतात का आणि हे वितरण कधी होणार आहे, हे तीनही महत्त्वाचे मुद्दे मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये क्लिअर करणार आहे। ऑगस्ट महिन्याचं वितरण कधी होईल, जुलै आणि जून महिन्याचे हप्ते मिळणार का आणि 3000 रुपये तुम्हाला एकत्र मिळू शकतात का। चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। तर व्हिडिओ स्टार्ट करूया। तर बघा, सर्वात पहिला महत्त्वाचा मुद्दा आहे, ज्या गोष्टीची बहिणी सर्वात जास्त वाट पाहत आहे, ज्या बहिणींना जून आणि जुलै महिन्याचे पैसे मिळाले आहे त्यांना असं वाटत आहे की आता ऑगस्ट महिन्याचे पैसे लवकर यायला पाहिजे, कारण काल 6 तारीख होती, काल वितरणाचा दिवस होता, 5 आणि 6 तारखेला सुद्धा वाटप झाला नाही, कोणत्याच बहिणींना पैसे आलेले नाही, त्यामुळे बहिणींना आता आतुरता झालेली आहे की खरंच वितरण होणार की नाही, आमच्या खात्यामध्ये पैसे कधी जमा होईल। तर बघा, आपल्याला सर्वांना माहिती आहे की जोपर्यंत शासनाचा निधी वाटपाचा निधी मंजूर झाल्याचा जीआर येत नाही तोपर्यंत निधी वाटप होत नाही आणि पैसे लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जमा होत नाही। जोपर्यंत जीआर येणार नाही तोपर्यंत पैसे जमा होणार नाही। बघा, प्रत्येक महिन्याच्या जे आहे ते एका महिन्या आधीच 25, 26, 27, 28 तारखेला 3 जीआर येत असतात आणि तीनही जीआर मध्ये जे आहे तो निधी मंजूर केला जातो आणि तो निधी लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जमा केला जातो। आता बघा, अजूनपर्यंत जीआर आलेला नाही, पण आज जवळपास आज रविवार आहे आणि आज 7 तारीख आहे, आणि आज सुद्धा जीआर येणार नाही, त्यामुळे वितरणाचा विषय संपला। तर बघा, उद्या जे आहे ते उद्या 8 तारीख आहे, उद्या सोमवारचा दिवस आहे आणि उद्या म्हणजे येणारा जो काही हप्ता आहे 8 तारखेपासून तर 9, 10, 11, 12 तारखेपर्यंत 100% जीआर येणार आणि येणाऱ्या दिवसामध्ये 15 ते 20 तारखेच्या दरम्यान 100% पैसे जमा होणार अशी आपल्याला आशा आहे, कारण आता गणेश विसर्जन सुद्धा संपलेलं आहे, गणेशोत्सव सुद्धा साजरा झालेला आहे, संपलेला आहे। तर बघा, हे वितरण एवढं लेट का होत आहे त्यामागे एक महत्त्वाचं कारण आहे की जे काही लाडक्या बहिणी आहेत ज्यांची पडताळणी चालू आहे, चौकशी चालू आहे, जून आणि जुलै महिन्याचे हप्ते त्यांना मिळाला नाहीत, त्या बहिणीचे जे काही ते खोल पडताळणी चालू आहे असं अदिती तटकरे यांनी सांगितलेलं होतं। त्या चौकशीमध्ये त्यांचं जे काही उत्पन्न आहे, त्यानंतर त्यांच्या घरी कार आहे का, कोणी सरकारी नोकरीवर आहे का, आणि सर्वात महत्त्वाचा विषय म्हणजे राशन कार्डवर ज्या बहिणी पात्र ठरणार आहे, या चौकशीमध्ये पात्र ठरणार आहे, ज्या बहिणींनी एकापेक्षा, 2 पेक्षा, 3, 4 पेक्षा जास्त अर्ज भरलेले आहेत, त्या कुटुंबातील सर्वच बहिणींचे सरसकट जून आणि जुलै महिन्याचे पैसे शासनाने बंद केलेले आहे। तर त्या बहिणींची सर्वात आधी चौकशी सुरू आहे, जवळपास 1 ते 1.5 महिना झाला आपल्याला माहिती आहे चौकशी सुरू आहे, पण भरपूर चौकशीचे जे काही रिझल्ट आहे, चौकशीची यादी आहे ते शासनाकडे पाठवण्यात आलेली आहे आणि ते शासनाकडे जे काही यादी पाठवण्यात आली ते शासनाकडून टॅली केली जात आहे आणि त्या जी काही यादी आहे ती यादी महिला व बाल विकास विभाग, कलेक्टर ऑफिस, पंचायत समिती कार्यालय या ठिकाणी पाठवली जात आहे आणि त्या पूर्ण यादीवर चौकशी होत आहे की या कुटुंबामधील कोणत्या बहिणींना पात्र ठेवायचं, कोणत्या बहिणींना अपात्र करायचं, आणि अशा प्रकारची चौकशी जी आहे काही जिल्ह्यामध्ये सुरू झालेली आहे, काही जिल्ह्यामध्ये सुरू झालेली नाही। अंगणवाडी सेविका, आशा सेविका यांच्याकडून ही चौकशी केली जात आहे आणि या 1 ते 1.5 महिन्याच्या चौकशीमध्ये ज्या बहिणी पात्र ठरलेल्या आहेत, ज्या बहिणी पात्र ठरल्या त्या बहिणींची यादी पाठवण्यात आलेली आहे। आता ही यादी जी आहे ती महिला व बाल विकास विभाग आणि त्यानंतर डीबीटी म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर त्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे टाकण्यासाठी पाठवण्यात आलेली आहे। यामुळेच बघा, आता जे काही बहिणी पात्र आहे, ज्या बहिणींना जून आणि जुलै महिन्याचे पैसे मिळाले त्या बहिणींना तर पैसे मिळणारच आहे, पण हे वितरण लेट होण्यामागचं कारण असे आहे की ज्या अपात्र बहिणी आहे, पात्र बहिणींपैकी ज्या बहिणी पात्र झालेल्या आहे, ज्या बहिणी या चौकशीमध्ये पास झालेल्या आहे, राशन कार्डवरून पास झालेल्या आहे, त्या बहिणींची यादी आता या अप्रूव्ह असलेल्या बहिणींच्या यादीमध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये, प्रत्येक तालुक्यामध्ये जे आहे ते सबमिट करणे सुरू आहे, त्यामुळे वितरणाला खूप जास्त उशीर होत आहे। कारण बघा, सरकारला आता निर्णय घ्यावाच लागणार आहे, जास्त दिवस शासन जे आहे ते या बहिणींना होल्ड करून ठेवू शकत नाही, कारण बहिणींचा खूप जास्त राग सुद्धा दिसून येत आहे। कारण शासनाला सुद्धा माहित आहे की जे काही 2,25,00,000 बहिणी आहे त्यांना तर आपण वितरण करत आहे, त्यांना दर महिन्याला आपण पैसे देत आहे, पण ज्या 25,00,000 बहिणी आहेत ज्यांना आपण अडकून ठेवलं, आपण त्यांना जास्त वेळपर्यंत अडकून ठेवू शकत नाही। त्यामुळे जे काही यादी आहे ती आता पात्र बहिणींच्या लिस्टमध्ये सबमिट करणे सुरू आहे, पात्र बहिणींची यादी टाकली जात आहे, त्यावर जे काही शासनाकडून चौकशी केली जात आहे आणि त्या बहिणींना पात्र केले जात आहे। त्यामुळे हा सर्व जो काही उशीर आहे
हा या ठिकाणी लागत आहे। त्याचप्रमाणे जीआर काढण्यासाठी सुद्धा उशीर का लागत आहे? जीआर मध्ये निधी मंजूर केला जातो, आपल्याला सर्वांना माहित आहे। आपल्या सर्वांना माहित आहे की जून आणि जुलै महिन्याच्या वितरणासाठी 3600 कोटी रुपये जवळपास शासनाने निधी मंजूर केला होता। पण त्याचप्रमाणे आता ज्या बहिणी पात्र झालेल्या आहेत त्यांच्यासाठी सुद्धा जो काही त्यांचे 2-3 महिन्याचे पैसे शासनाने बाकी ठेवलेले आहे, जून, जुलै, ऑगस्ट आणि आता सप्टेंबर महिन्याचे जर पैसे त्यांना मिळाले तर त्यांच्या पैशासाठी, त्यांच्या वाटपासाठी अपात्र बहिणींना पात्र केलेल्या बहिणींना वाटपासाठी 4 महिन्याचा निधी जो आहे तो शासनाला आता गोळा करायचा आहे। त्या निधीची तरतूद शासनाला करायची आहे। त्या पैशाची सुद्धा मंजुरी शासनाला करायची आहे। ज्या बहिणींना अपात्र केलं त्या बहिणीच्या खात्यात सुद्धा शासनाला पैसे जमा करायचे आहे। यामुळे सुद्धा हा जो काही वाटप आहे वितरणाला उशीर होत आहे। त्यामुळेच बघा, जे काही जून आणि जुलै महिन्याचे हप्ते लाडक्या बहिणींना आता येणार आहेत त्या बहिणींसाठीच त्या बहिणींची यादी सबमिट करायची असल्यामुळे त्या बहिणींची प्रोसेसिंग सुरू आहे। त्यामुळेच बघा, ऑगस्ट महिन्याचं वितरण सुद्धा शासनाने थांबून ठेवलेलं आहे। म्हणजे आता शासन एकत्रित पूर्ण बहिणींना जे आहे ते लाभ देतील। जून आणि जुलै महिन्याचे पैसे मिळाले, ऑगस्ट आणि सप्टेंबरची वाट पाहत आहे। त्याचप्रमाणे ज्या बहिणींना जून आणि जुलै महिन्याचे पैसे मिळाले नाही अशा सर्व बहिणींना एकत्रित शासनाकडून पैसे देण्यात येईल असा आपला अंदाज आहे। कारण हे वितरण त्याच कारणामुळे लेट होत असेल, त्याच कारणामुळे जीआर निघालेला नाही। पण जीआर लवकरच निघणार आहे। जर या 2-3 दिवसामध्ये जीआर निघाला तर 100% लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमा होईल। ऑगस्ट महिन्याचे, सप्टेंबर महिन्याचे, त्याचप्रमाणे ज्या बहिणींना जून आणि जुलै महिन्याचे हप्ते मिळाले नाही त्या बहिणींना सुद्धा 3 ते 4 हप्ते एकत्र मिळू शकतात। त्यामुळे हे वितरण जे आहे हे लेट होत आहे। जे या वाटपासाठी निधी लागणार आहे तो जवळपास 10,000 ते 12,000 कोटी रुपये लागणार आहे। कारण 3-4 महिन्याचे हप्ते आहे आणि एकत्रित 2 महिन्याचे हप्ते, त्यानंतर जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर हे सर्व पैसे लाडक्या बहिणींना पाठवायचे आहे। त्यामुळे भरपूर निधी लागणार आहे आणि या निधी गोळा करण्यासाठी वेळ लागतो, त्याची तरतूद करण्यासाठी वेळ लागते। त्यामुळे हे वितरण जे आहे हे उशिरा होत आहे। त्यानंतर बघा, आता 2 प्रश्नाचं उत्तर तुम्हाला मिळालं। तर आता बघा, सर्वात महत्वाचा टॉपिक आहे की ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्याचे पैसे एकत्रित मिळणार का? कारण आता 14व्या हप्त्याला खूप जास्त उशीर झालेला आहे, वेळ झालेला आहे आणि आता सप्टेंबर महिना सुद्धा सुरू आहे। आणि महत्वाचा विषय म्हणजे घटस्थापना, म्हणजे नवरात्र लवकरच या महिन्याच्या शेवटच्या हप्त्यामध्ये येत आहे। त्यामुळे लाडक्या बहिणींना 3,000 रुपये एकत्रित शासन पाठवू शकते। कारण एकत्रित पाहिलं तर बघा, आता ऑगस्ट महिन्याचा हप्त्याला वेळ झालेलाच आहे। सप्टेंबर महिन्याचा सुद्धा वितरणाची जी काही ती लाडक्या बहिणी वाटपात आहे, सप्टेंबर महिना सुद्धा आला पाहिजे असं सर्वांना वाटते। आता जीआर बघा, जीआर निघाला तर एकत्रित जीआर निघेल की ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्याचे पैसे लाडक्या बहिणींना एकत्र मिळणार? एकतर ऑगस्ट महिन्याचं वितरण लेट झालेलं आहे आणि सोमवार याच महिन्यामध्ये घटस्थापना आहे। त्यामुळे दोन्ही महिन्याचे पैसे एकत्रित मिळाले पाहिजे असे लाडक्या बहिणींना वाटते। आणि शासनाचा सुद्धा तेच प्लॅनिंग आपल्याला दिसून येते की एकत्रित पैसे द्यायचे। त्यामुळे हा वितरण सुद्धा लेट करत आहे आणि येणारं वितरण लवकर होईल, म्हणजे लाडक्या बहिणींना दिलासा मिळणार आहे। त्यासाठी बघा, जीआर येणं महत्वाचं आहे। त्यासाठी जीआर येणं सुद्धा महत्वाचं आहे। कारण जीआर जर शासनाने आता 8, 9, 10 तारखेपर्यंत काढला आणि त्या जीआर मध्ये 7,000 कोटी रुपये मंजूर केलेले असले पाहिजे। 7,000 कोटी रुपये जर शासनाने मंजूर केले तर ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्याचे पैसे शासनाकडून एकत्रित देण्यात येतील। एका महिन्याच्या वितरणासाठी शासनाला 3,500 कोटी रुपये लागतात। तर ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्याचं वाटप एकत्र करण्यासाठी शासनाला 7,500 रुपये कोटी 2 महिन्याचा निधी मंजूर करावा लागेल। त्याचबरोबर आणखी काय, तर ज्या बहिणींना अपात्र केलेला आहे, ज्या बहिणींचे अर्ज चौकशीमध्ये पात्र झाले, आता त्या बहिणींना सुद्धा निधी वाटप होणार। या तयारीमध्ये जर शासन असेल, तर शासनाला आणखी जे काही पात्र झालेल्या बहिणी आहेत त्यांना 2, 3, 4 महिन्याचे पैसे शासनाला एकत्र द्यावे लागेल। त्यासाठी सुद्धा जवळपास शासनाला 3 ते 4,000 कोटी रुपये एकत्रित मंजूर करावे लागणार आहे। त्यामुळे शासनाला पूर्ण जे काही पैसे मंजूर करावे लागणार आहे ते जवळपास 10 ते 11,000 कोटी रुपये मंजूर करावे लागणार आहे। 10 ते 11,000 कोटी रुपये मंजूर करावे लागणार आहे। त्यामुळे शासनाकडून ही सर्व प्रोसेस केली जात आहे। ही सर्व प्रोसेस शासनाकडून जी आहे ते केली जात आहे। जे काही लाडक्या बहिणींचे अर्ज आहेत ते पात्र यादीमध्ये टाकायचे, प्रत्येक जिल्हा, प्रत्येक तालुक्यामध्ये डीबीटी डिपार्टमेंटकडे पाठवायचे। त्या बहिणींना कोणत्या महिन्याचे पैसे मिळालेले नाही त्या सर्व जो काही रेकॉर्ड आहे तो रेकॉर्ड पूर्ण अपडेट करायचे। त्यामुळेच ऑगस्ट महिन्याचं वितरण हे लांबलेलं आहे आणि अजूनपर्यंत जीआर आलेला नाही। त्याचप्रमाणे आता या पूर्ण सरसकट वितरणासाठी ज्या बहिणींना पैसे मिळाले नाही, ज्या बहिणी ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्याची 3,000 रुपये मिळण्याची वाट पाहत आहे, एवढा सर्व निधी शासनाला या जीआर मधून मंजूर करावा लागेल। सर्वात आधी शासनाला 3 जीआर काढावे लागेल। सर्वात पहिला महिला व बाल विकास विभाग, त्यानंतर आदिवासी विकास विभाग, त्यानंतर तिसरा जीआर सामाजिक न्याय विकास विभाग, असे 3ही जीआर मधून शासनाकडे निधी येतील। ते निधी महिला व बाल विकास विभागाच्या खात्यामध्ये जमा करण्यात येईल आणि जे काही पात्र बहिणींची यादी आहे ती शासनाकडे पाठवण्यात येईल आणि त्यानंतर वितरण सुरू होईल। बघा, आता उद्याची 8 तारीख आहे, उद्या सोमवार आहे, उद्या जीआर येण्याचे 100% चान्सेस आहे। उद्या किंवा 1, 2, 3 दिवस म्हणजेच 8, 9, 10 या तारखेला जर जीआर आला तर 100%
15 ते 20 तारखेपर्यंत तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा होऊ शकतात. म्हणजे नवरात्राच्या आधी जे आहे ते सर्व बहिणींना पैसे मिळणार, 2 हप्त्याचे सुद्धा पैसे मिळू शकतात. त्यामागे बघा मी रिझन तुम्हाला देत आहे. हे जे काही वितरण आहे हे लेट होण्यामागचं तेच रिझन आहे की शासनाला तुम्हाला पूर्ण निधी जो आहे तो एकत्र द्यायचा आहे. म्हणजे 2 हप्त्याचे पैसे देण्याची शासनाकडून प्लॅनिंग केली जात आहे. त्यामुळेच हे वितरण सुद्धा लेट झालेलं आहे. आणि जे काही अपात्र बहिणींना सुद्धा पैसे द्यायचे त्यामुळे सुद्धा यादी अपडेट करायला वेळ लागत आहे. आणि हे सर्व 1 ते 2 कारण आहे की या वितरणाला उशीर झाला. त्यामुळे या गोष्टीची 100% शक्यता आहे की तुमच्या खात्यामध्ये ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्याचे पैसे एकत्र येणार आणि ज्या बहिणींना जून आणि जुलै महिन्याचे पैसे आले नाही त्या बहिणींना सुद्धा पैसे मिळू शकतात अशी 100% चान्सेस आहे. तर बघा जे काही महत्वाचं कारण होतं ते मी तुम्हाला या ठिकाणी सांगितलं आणि क्लिअर केलं. चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.